गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण आज गुरुचरित्राचा 4था अध्याय आपण पाहणार आहोत आणि हा अध्याय आहे तो दत्तजन्मावर आहे. तर तत्पूर्वी या अध्यायाला पण प्रवेश करण्यापूर्वी दत्तजन्माच्या विविध कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या पुराणामध्ये येतात आणि त्या कथा अशा आहेत की म्हणजे वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा त्या येतात. श्रीमद भागवत पुराण, ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय पुराण, तर अग्निपुराण, नारद पुराण वगैरे सारखी जी पुराणं आहेत त्याच्यामध्ये दत्तजन्माचं जे आख्यान आहे किंवा जो अध्याय येतो त्याच्यामध्ये त्या कथा वेगवेगळ्या येतात. आपण त्या कथा आहेत ना त्या मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. कदाचित असंही होईल की आपले अध्याय सगळे पूर्ण होतील, तुम्हाला आठवण करून द्या तुम्ही त्या तुम्हाला सांगितल्या जातील. आपल्याला म्हणजे एक लिंक तुटायला नको अध्यायाची, म्हणून आपण गुरुचरित्रावर जास्त आपण बोलूया. आणि मला फक्त सांगा कधी की याबद्दल बोला. दत्तजन्माच्या जेवढ्या कथा आहेत त्या जसं गणपतीच्या पण कथा जशा वेगवेगळ्या आहेत. गणपतीच्या कथा म्हणजे कसं आपल्याला फक्त मळापासून गणपती बनवला एवढंच माहिती आहे आणि नंतर ते मुंडकं तोडलं वगैरे आणि हत्तीचं लावलं असली कथा माहिती असते. तसंच शनीची दृष्टी पडली त्या बाळावर एक कथा वेगळी येते गणपतीची जन्माची की त्याला मग हत्तीचं मुख का लागलं तर पार्वतीला बाळ झालं. त्यामुळे सगळे देव त्या बाळाचं दर्शन घेण्यासाठी आले. तर शनीसुद्धा आले आणि एका कोपऱ्यात उभे राहिले. तर मग ते म्हणाले तू पार्वती माता म्हणते की तुम्ही बाजूला का, तुम्ही पण या बाळाला पाहा. तर ते म्हणाले की माते म्हणे माझा प्रश्न म्हणजे अडचण माहिती आहे ना, माझी दृष्टी ज्याच्यावर पडते त्याचं काय होतं ते. तर ते म्हणाले काय नाही होते ये म्हणते आणि त्यांची नजर पडते शनीची आणि मग त्या बाळाचं शिर आणि धड एका बाजूला वेगवेगळं होतं आणि त्यावेळेला मग हत्तीचं मुख बसवलं जातं अशी एक कथा येते. अशाच कथा दत्तजन्माच्या पण येतात, पण आपण त्यानंतर पाहणार आहोत. हां, आणि दत्तजन्माविषयी आपण आता ऐका. श्री गणेशाय नमः. ऐसी शिष्यांची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाहो गुरुचरणी. हां, मागच्या अध्यायाला अनुसरून आहे त्यांनी विचारणा केली की कसे त्रैमूर्तीचा अवतार कसा झाला ते सांगताना ते म्हणतात एक शिष्या चुडामणी, या शिष्यांमध्ये तू श्रेष्ठ असा. धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्नी, आधी मध्य वसानक. आणि मला संपूर्ण तू प्रश्न केल्यामुळे मला ते संपूर्ण आठवलं आणि ते मी आठवलं. प्रश्न केला बरबानिका, तू चांगला प्रश्न केला. सांगेन आता तुझं विवेका, तुला विवेकानं मी ते सांगणार आहे. अत्री ऋषीचा पूर्व का, म्हणजे अत्री ऋषींचा पूर्वज. हां, सृष्टीपासून सकळ सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून आणि त्यांचा पूर्वज कोण आहे ते सांगतो. पूर्वी सृष्टी नव्हती काही, पूर्वी सृष्टी काहीच नव्हती. हां, जलमय होते सर्वही, सर्व काही जलमय होतं. आपो नारायण म्हणून पाही, आणि म्हणून उदक हेच नारायण, पाणी हेच नारायण असं कोण म्हणते, असं वेद बोलती याची कारणे. याच्यासाठी वेदांमध्ये आपो नारायण असा शब्द आहे. हां, उदक आपो नारायण, पाणी हेच नारायण आहे. सर्वा ठाई वासपूर्ण, आणि सर्वा ठाई सर्वांच्या सर्व ठिकाणी त्याचा वास आहे. बुद्धी संभव प्रपंच गुण, आणि कसं महत्त्वापासून झालेल्या प्रपंच गुणांनी युक्त असं हिरण्यगर्भ अंड निर्पिले. आणि तसं एक हिरण्यगर्भ ज्याला म्हणजे सुवर्ण असं अंड निर्माण झाले, त्याची ब्रह्मांड नाव झाले आणि तेच ब्रह्मांड. रजोगुणे ब्रह्म्यासी निर्मिले, रजोगुणापासून ब्रह्माची निर्मिती झाली. हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. आणि ते हिरण्यगर्भ त्या रजोगणातून
त्या रजोगुणाने तून ब्रह्माचा वास झाला आणि निर्माण झाले आणि ब्रह्मापासून मग ते हिरण्यगर्भ देवता वर्ष एक होते. हां, देवता वर्ष म्हणजे देवांचं वर्ष, एक वर्ष. तेची ब्रह्मांड देखा, ते ब्रह्मांड जे झालं ते फुटून शकले झाली का? ब्रह्मा अंड स्वरूपामध्ये झालं तर त्याची शकले झाली, दोन भाग झाले. एक शकल भूमिका, हां, आणि त्याचे एका शकल भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही, आणि त्याचे दोन शकल झाले. आणि तेथे त्या शकलांमधून ब्रह्मा तेथे उपजवणं, आणि खरं तर त्या अंड्यामधूनच त्या ह्याच्यातून ब्रह्मा उपजला. रचिले 14 ही भवन, 14 भवन त्यांनी रचिले. 10 दिशा मानस वचन आणि मनानेच 10 दिशा निर्मिल्या. काळ काम क्रोधादी सगळं आहे सर्व निर्माण केलं. सृष्टी रचावयासी, सृष्टी रचवण्यासाठी सप्तपुत्र उपजवी मानसी. हां, आणि त्याने त्याचे मानसपुत्र मनापासून निर्माण झालेले मानसपुत्र झाले. ते नामे सांगेन परियसी, त्यांची नावं ऐका. 7 जण ब्रह्मपुत्र, 7 जण ब्रह्मपुत्र आहेत. कोण? मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 पुत्र आहेत. आणि सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, आणि हे श्रेष्ठ असे पुत्र झाले. सृष्टीकर्ता ब्रह्मा जाणं, सृष्टीचा करता निर्माण करणारा ब्रह्मा. सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्री, आणि या 7 जी मुलं झाली त्याला मानस मनापासून, त्याच्यामध्ये अत्री म्हणजे अत्रीचे वडील कोण ठरतात? ब्रह्म. अत्री तेथून पीठ गुरुसंतती, आणि तेथून जे पीठ आहे ते गुरुसंतती, आणि तेव्हापासून गुरुसंतती म्हणजे गुरुची परंपरा, आणि मुलं, संतती म्हणजे मुलं या अर्थाने पण होतं, आणि शिष्य असं पण होईल. सांगेन एका एक चित्ती, आणि एक चित्ताने ऐका. सभाग्य नामधारका, ऋषी अत्रीची भार्या, आणि त्या ऋषीची भार्या म्हणजे पत्नी अत्रीची. नाम तिचे अनसूया, आणि तिचं नाव अनसूया आहे. पतिव्रता शिरोमणिया, पतिव्रता म्हणजे पतिव्रतांमध्ये शिरोमणी अशी श्रेष्ठ पतिव्रता. जगदंबा तेची जाणा, साक्षात जगदंबा आहे. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप काय सांगो. सुंदर रूपाला चंद्राची उपमा दिली जाते, पण तिचा मुलगा चंद्र आहे, तर तिचं सौंदर्य किती असेल यासाठी काव्यानुसार त्याला काय म्हणतात अलंकारिक भाषेमध्ये हे केलेलं आहे. पती सेवा करी बहुत, पतीची सेवा करीत असे. समस्त सुरवर भयभीत, सर्व देव भयभीत झाले. अशी पुराणात कथा आहे की पतिव्रता स्त्री असेल आणि पतिव्रता मार्गात काटेकोरपणे आचरण करत असेल तर सगळं इंद्राचं आसन डळमळीत होतं, सर्व देव हे भयभीत होतात वगैरे, अशा पुराणकथा आहेत. याचं हे पातिव्रत्याची महिमा, त्याची थोरवी प्रगट करण्यासाठी, सांगण्यासाठी अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित, आणि स्वर्ग ताब्यात घेईल म्हणून चिंतिती मानसी, आणि म्हणून ते चिंता करायची. इंद्रादी सुरवर मिळून, आणि इंद्रादी देव मिळून त्रैमूर्ती पासी जाऊन विनिवितात प्रकाश होणे, म्हणजे प्रकटपणे ते त्रिमूर्तींना ब्रह्मा विष्णू महेशांना विनवितात. आचार अत्री ऋषीचा, आणि अत्री ऋषींचा आचरण सांगतात. इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया, आचार तिचा सांगो काया, तुम्हा प्रति विस्तारूने, तुम्हाला काय सांगू तिची पातिव्रत्याची थोरवी. ती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्काय मानसी, म्हणजे मनाने काया वाचा मनाने भक्ती करत असे. अतिथी पूजा महाऋषी, अतिथी पूजा आनंदाने करत असे. विमुख नव्हे कवणे काळी, ते कधीही विन्मुख गेले नाही. तिच्या दारात कोणी आला आणि तिचा आचार देखुनी, तिचा आचरण पाहुनी
सूर्य भीत असे गगनी, सूर्य गगनामध्ये घाबरतो. उष्ण तिजला होईल म्हणून, तिला उष्णता लागे, तिला तापाचा त्रास होईल, गरबीचा म्हणून. मंद मंद तपतसे, म्हणून तो हळूहळू किंवा मंद मंद म्हणजे इथे आपण काय म्हणू त्याला, उग्र नाही, सौम्य स्वरूपामध्ये तो तापत असे. अग्नी झाला भयभीत, अग्नी भयभीत झाला, शीतळ असे वर्तत. आणि अग्नीचं उष्णता हा गुण आहे, पण तिथं तो तिला त्रास होऊ नये म्हणून तो शीतळपणे वागतो. वायू झाला भयचकित, वायूसुद्धा भयचकित झाला. मंद मंद वर्तित असे, आणि म्हणून तो हळूहळू व्हायचा, जोरात व्हायचा नाही. भूमी आपण भिवूनी देखा, भूमीसुद्धा जमीनसुद्धा ती घाबरते. नम्र झाली तियेचे पादुका, तिला काही टोचू नये, बोसू नये, तिला कडक काही लागू नये, यासाठी भूमीसुद्धा नरम झाली, नम्र झाली. शाप देईल म्हणून एका, शाप देईल म्हणून समस्त आम्ही भीत असो. आणि ती आम्हाला शापवाणी बदली तर ती सत्य आहे, होईल, आणि तिचं निवारण कोण करणार, म्हणून आम्ही सुद्धा घाबरतो. नेईल म्हणे कवण स्थान, नेणो घेईल कवण स्थान, कुठलं स्थान आमचं हिरावून घेईल, कोण्या देवाचे हिरून, कुठल्या देवाचं कुठलं स्थान हिरवून घेईल हे सांगता येत नाही. एखाद्या ते वर देता जाणं, आणि एखाद्याला जर तिने वर दिला तर तोही ते मारू शकेल, तोही आम्हाला मारू शकेल, आमच्यावर मात करू शकेल. यासी करावा उपाय, याच्यावर उपाय करा. तू जगदात्मा देवराय, आणि तुम्ही जगाचा आत्मा आहात, तुम्ही परमात्मा आहात, तर तुम्ही याच्यावर उपाय करा. जाईल आमचा स्वर्ग ठाय, आमचं स्वर्गाचं ठिकाण निघून जाईल, म्हणून आलो तुम्हाला सांगू, आणि म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी आलो. न कराल जरी उपाय यासी, जरी तुम्ही याला उपाय काही केला नाही तर सेवा करू आम्ही तिची, तर तिला आम्ही शरण जाऊ आणि तिची सेवा करू. तिचे द्वारी अहर्निशी, आणि तिच्या दारामध्ये सातत्याने सतत अखंडपणे तिच्या राहू चित्त धरून या, म्हणून तिथे एक मनाने तिची सेवा करून आम्ही राहू देतो. ऐसे एकुनी त्रयमूर्ती, असं म्हणून त्रिमूर्ती, महाक्रोधे कापती, आणि थरथर थरथर रागाने असे लाल झाले, आणि क्रोधाने त्यांचा प्रज्वाळला, आणि ते म्हणाले चला जाऊ पाहू कैसी सती, आणि पाहूया म्हणे कशी सती आहे ती. म्हणते आहे पतिव्रता, कशी पतिव्रता आहे, कशी सती आहे ते बघूया. व्रतभंग करून तिसी, तिचा व्रतभंग करून तिसी, ठेवून येऊ भूमीसी, आणि तिला भूमीवर ठेवून येऊ, अर्थात तिला तशी सोडून नंतर परत येऊ. अथवा वैवस्वतालयासी, म्हणजे तिला बोलावून पाठवू म्हणून निघाले. सत्व पाहावया सतीचे, आणि त्या सतीचं सत्व पाहण्यासाठी त्रैमूर्ती वेश भिक्षुकाचे, भिक्षुकाचं व्रत म्हणजे एक रूप घेतलं. आश्रम आले अत्रीचे, अत्रीच्या आश्रमामध्ये ते आले. अभ्यागत होऊन या, थोडे अनोळखी वगैरे असे आले. आणि ऋषी करू गेला अनुष्ठान, अत्रि ऋषी अनुष्ठानाला गेले, आणि नंतर मागे आले त्रैमूर्ती आपण. आणि ते अनुष्ठानाला गेल्यावर हे त्रैमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे आलेले आहेत. अनुसयेसी आश्वासून, तिला बोलावून अतिथी आपण आलो म्हणती, आणि तिला सांगतो की आम्ही पाहुणे आलो आहेत, आम्ही अभ्यागत आलेलो आहोत, तर आम्ही आलेलो आहोत असं म्हणतात. क्षुदे बहुपीडून, आम्ही खूप भुकेलेने त्रस्त झालो, किंवा खूप भूक लागलेली आहे म्हणून आम्ही आलेलो आहेत. आम्ही आलो ब्राह्मण, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, आणि आम्ही ब्राह्मण म्हणजे पाहुण किंवा अभ्यागत म्हणून आम्ही आलेलो आहोत. त्वरित द्यावे सती अन्न, आम्हाला लवकरात लवकर अन्न द्या. अथवा जाऊ आणि कठाया, किंवा आम्ही दुसरी ठिकाणी निघून जातो. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत, आणि असं आम्ही ऐकलं आहे की तुमच्या या आश्रमामध्ये अखंड अन्नदान चालतं. एको आली कीर्ती विख्यात, अशी कीर्ती
विख्यात अशी तुमची कीर्ती मग आमच्या कानी आली, म्हणून आलो अनसूये, आणि म्हणून हे अनसूये आम्ही तुमच्या दारामध्ये आलेलो आहोत. इच्छा भोजन दान तुम्ही इच्छा भोजन देता, म्हणजे जे हवं ते देता. देता म्हणून ऐकले आम्ही, आणि आम्ही तसं ऐकलं. कोठून आलो याची कामी, ठाकून आलो याची कामी, आणि ह्यासाठीच आम्ही मुद्दाम इथे आलेलो आहोत. इच्छा भोजन मागावया, आणि इच्छा भोजन मागण्यासाठी आम्ही आलो. इतके ऐकून अनसूया, असं ऐकून अनसूयाने नमन केले तक्षणिया, आणि तिने नमस्कार केला. बैसाकार करून या, म्हणजे बस आगत स्वागत करून वगैरे बसा, पाठ वगैरे हे केलं अशा पद्धतीने. क्षालन केले चरण त्यांचे पाय धुतले. अर्घपाद्य देऊन त्यासी, अर्घ्य आणि पाद्य देऊन त्यांना. गंधाक्षदा पुष्पेसी, गंध पुष्प फुलं वाहिली. सवेची म्हणत सहर्षी आरोगण सारिजे, आणि नंतर ते आनंदाने म्हणाली की तुम्ही आता जेवण करायला तयार व्हा. अतिथी म्हणे ते वेळी, अतिथी त्या वेळेला म्हणाले करूने आलो आंघोळी, आता आम्ही आंघोळ वगैरे करून आलो आहेत. ऋषी येते बहुता वेळी, कारण ऋषींना वेळ होईल, म्हणजे अतऋषींना. त्वरित आम्हा भोजन द्यावे, त्यामुळे आम्ही काही थांबणार नाहीत, त्यांना वेळ होईल, तर आम्ही आंघोळ वगैरे करून आलेलो आहोत, तर आम्हाला तुम्ही त्वरित जेवण घाला. वासना पाहुणे अतिथी येते, त्यांची कामना त्यांची इच्छा पाहुणे. काय केले पतिव्रते, तिने काय केलं. ठाये घातले तुरते, ठाई म्हणजे पात्रे वगैरे, म्हणजे पानं वगैरे मांडली वगैरे. बैसकार केला देखा, आणि त्यांना आसनावर बसवलं. बैसोनिया पाटावर बसवलं. घृतेची पात्र अभिधारी, म्हणजे तूप वगैरे सर्व घेऊन आली आपण क्षीरी, दूध वगैरे सगळं घेऊन आलं. शाक पाक तये वेळी, म्हणजे शाक म्हणजे भाजी, आणि पाक म्हणजे जे पक्वान्न, जे शिजवलेलं आहे ते अन्न सगळं घेऊन आली. तिसी म्हणे अहो नारी, आम्ही अतिथी आलो दुरी. देखुने तुझे स्वरूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे. ते म्हणाले की हे नारी, आम्ही लांबून आलेलो आहोत, तर तुझं स्वरूप, तुझं सुंदर असं रूप पाहून आमच्या मनामध्ये एक अभिष्ट उत्पन्न झालेलं आहे. नग्न होणे आम्हासी, आम्हाला विवस्त्र होणे. अन्न वाढावे परियसी, आम्हाला अन्न वाढावं. अथवा काय निरोप देसी, आम्ही जाऊ नाही तरी, आणि जर तसं करणार नसेल तर आम्हाला निरोप दे, आम्ही निघून जाऊ. ऐकुनी द्विजांचे वचन, त्या सर्व ब्राह्मणांचे वचन ऐकुनी अनुसूया करी चिंतन, आणि मग विचार करू लागले हे का. मग आले विप्र पहावया मन, अरे आपलं मन पाहण्यासाठी आली आहे की काय. कारणिक पुरुष होतील, आणि आपली सत्व परीक्षा घेण्यासाठी आलेले असे असतील कोणीतरी. पतिव्रता शिरोमणी, आणि या पतिव्रता शिरोमणी असलेली सर्व पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ. विचार करी अंतकरणी, मनामध्ये विचार करते. अतिथी विमुख तरी हानी, अतिथी जर विमुख गेले तरी आपल्याला हानी आहे. निरोप केवी उल्लंघू, त्यांची जी इच्छा आहे, आज्ञा आहे, ती कशी काय उल्लंघन करू. माझे मन असे निर्मळ, माझं मन तर निर्मळ आहे. काय करील मन मग थकळं, आणि माझं मन जर निर्मळ आहे तर कामदेव काय करणार आहे. कामना माझी, काम वासना काय करणार आहे माझं. पतीचे असे तपफळं, तर पतीचंच इतकं तपश्चर्या आहे, आणि परत हिने जी पतीची सेवा केली त्याचं तपाचं जे फळ आहे. तारील मज म्हणत असे, तेच आपल्याला तारेल. ऐसे विचारुनी मानसी, असा विचार करून तथास्तु म्हणे ते अंसी, तुम्ही म्हणतात तसंच होईल या अर्थ. तथा असतो म्हणजे तसंच असेल. भोजन करावे स्वस्थ चित्तेसी, तुम्ही स्वस्थ चित्ताने भोजन करा. नग्न वाढीन म्हणत असे, म्हणे मी विवस्त्र होणी अन्न वाढी. पाकस्थाना जाऊन आपण, आणि नंतर ती पाकस्थाना म्हणजे आजच्या भाषेमध्ये स्वयंपाक खोलीत, आता ती स्वयंपाक खोलीचं किचन झालेलं आहे. स्वयंपाक खोलीस पाकस्थान ज्याला म्हणायचे, तिथे ते गेलेले आहेत. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण, आणि पतीचे चरण स्मरण करून. वस्त्र फेडून नग्न, म्हणे बाळ अतिथी बाळ माझे, आणि विवस्त्र होऊन फक्त तिने इच्छा व्यक्त केली की हे सगळे अतिथीला ते माझे बाळ आहेत.
नग्न होनी सती रेखा घेऊन आली अन्नोदका आणि अन्न पाणी वगैरे सगळे घेऊन आली. तव त्याची झाले बाळका आणि अन्न पाणी घेऊन आली. पण तिने मनात जी इच्छा व्यक्त केली होती फक्त की माझा भाव फक्त त्यांच्याकडे मुलाप्रती आहे, माझ्याकडे दुसरा कुठली वासना निर्माण होणार नाही, ते माझं ते बाळ आहेत या भावनेने ती आली. पण तिचं सामर्थ्य इतकं तिने जे हे केलं त्या पद्धतीने ती खरंच 3 बाळ झाली. आता अन्न घेऊन आली तर ते काय थोडी खाणार आहेत. अन्नोदका तव त्याची झाले बाळका ठाया पुढे लोळती आणि असे रांगायला लागले. बाळ देखुनी अनुसया आणि ती बाळं छोटी छोटी बाळ तानुली बाळं पाहिली आणि भयचकित होऊन या थोडं भय पण वाटलं की अरे काय झालं, मी तर फक्त इच्छा व्यक्त केली आणि हे काय झालं. आणि आश्चर्य वाटलं. पुनरपी वस्त्रे नेसून आणि पुन्हा वस्त्र नेसून आली त्या बाळका जवळी आणि त्या बाळांजवळ आली. रुदन करती तिन्ही बाळं आणि अक्षरशः रडू लागलेत. अनुसया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतले आणि त्यांना खूप भूक लागले म्हणून ते रडतात. म्हणून त्यांना कडेवर घेतलं. कडिये घेऊन बाळ कासी आणि बाळांना कडेवर असं घेऊन स्तनपान करवी अहर्निश अतिहर्षी अति आनंदाने त्यांना स्तनपान करू लागली. ती एक सांडूनी एकाशी म्हणजे एकाला झाल्यावर दुसऱ्याला घेतलं, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला घेतलं, अशा पद्धतीने म्हणजे एका सांडूनी म्हणजे एकाला सोडून नंतर दुसऱ्याला घेतलं. क्षुधा निवारण करत असे आणि त्यांची भूक भागवत असे. पाहे पा नवल काय घडले, नवल काय घडलं, आश्चर्य काय. त्रैमूर्तीची झाली बाळे, त्या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश ज्या अख्ख्या सृष्टीचा निर्माता पालन करता आणि संहार करता साक्षात ब्रह्मा विष्णू महेश त्रैमूर्तीची बाळं झाली. पान मात्र तोषले आणि फक्त त्या आईच्या मातृत्व वात्सल्याने त्यांना जवळ घेतलं, स्तनपान केलं आणि त्याने ते तोषले. तप फळ ऐसे पतिव्रतेचे, ऐसे त्या पतिव्रतेचे तपफळ ज्याचे उदरी 14 भुवन, ज्याच्या उदरांमध्ये म्हणजे पोटामध्ये 14 भुवन आहे, सप्त समुद्र वडवाग्नी जाणं, त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानी. विष्णूने कृष्ण अवतारामध्ये संपूर्ण असं विश्वरूप दाखवलं की मीच महाविष्णू आहे आणि संपूर्ण सृष्टी माझ्यामध्ये वसत आहे. त्याचं वर्णन आहे की 14 भुवन त्याच्यामध्ये आहे, 7 समुद्र त्याच्यामध्ये आहेत, सर्व त्याच्यामध्ये आहेत. असं ते रूप असलेला विष्णू, त्याची भूक कोणी भागवली तर एका पतिव्रतेने स्तनपान करून भागवली. चतुर्मुख ब्रह्म्यासी, चतुर्मुख असा ब्रह्मा असलेला, सृष्टी करणे अहर्निशी, जो सृष्टीचा निर्माता आहे तो, त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण. अरे या विश्व ज्याने निर्माण केलं, ज्यानं तिला निर्माण केलं विशेष म्हणजे, आणि तिची परीक्षा पाहण्यासाठी ते आले आणि त्यांची क्षुधा निवारण झाली स्तनपान करून. केवी झाली निवारण, कशी झाली. भाळाक्ष कर्पूर गौर, भाळाक्ष म्हणजे ज्यांच्या कपाळावर अक्ष आहे, डोळा आहे म्हणजे शंकर, भाळाक्ष म्हणजे शंकर. कर्पूर गौर, कर्पुरासारखा कपुरासारखा गोरापान आहे असा. पंचवक्त्र काळाग्निरुद्र, ज्याला 5 मुख आहेत, काळाग्निरुद्र आहे तो. स्तनपान करवी अनुसया सुंदर आणि त्याला दूध पाजते. तपस्वी अत्रीचे ऐसा, तपस्वी अत्री ऐसा, असा अशी पतिव्रता आणि असा तो अत्री ऋषी. अनुसया अत्री रमणी, अशी रमणी म्हणजे पत्नी इथे. अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी नव्हती ऐसी कोणी, अशी कोणच नव्हती. त्रैमूर्तीची झाली जननी, या तिन्ही देवाची आई झाली. ख्याती झाली त्रिभुवनांत आणि या त्रिभुवनामध्ये तिची ख्याती झाली, प्रसिद्धी झाली. कडिये घेऊन बाळ कासी, या तिन्ही बाळांना कडेवर वगैरे घेऊन खेळवीत असे तिघांची आणि ह्या तिघांना खेळवत असे. ही लीला इतकी अद्भुत आहे. तुम्ही त्यात तात्विक अर्थ कसा काढणार माहिती नाही. ज्याने अख्खी सृष्टी रचली, जो सृष्टीचा प्रतिपाळ करणार आहे,
ती अशी महान शक्ती आणि जी संहार करते, संपूर्ण सृष्टीचा संहार करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, त्या तिघांना बाळ करून ती शक्ती म्हणजे ती माता म्हणून ती त्यांना खेळवते. अशी अनुसूया आहे. आणि घालून या पाळण्यासी, आणि त्यांना पाळण्यामध्ये घालून पर्यदे गायी तये वेळी. पर्यदे म्हणजे पाळणा गीतं, अंगाई गीतं ज्याला म्हणतो, पाळणा गीतं आहेत ती म्हणायला लागली. पर्यदे म्हणजे पाळणा गीत, त्या संस्कृतमध्ये पर्यद म्हणजे पाळणा. पर्यदे गायी नानापरी, पाळणा गीतं गाऊ लागली. उपनिषदार्थ अतिकुशली, ज्याच्यामध्ये उपनिषदांचं तत्त्वज्ञान अतिकुशल पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे, अशी ती पाळणा गीतं म्हणू लागली. अति उल्हासे सप्तस्वरी, आणि आनंदाने 7 स्वर लावून ती गाऊ लागली. संबोधित असे त्रिमूर्तीसी, आणि ती त्या त्रिमूर्तीला संबोधित असे. इतके होता तये वेळी, ते संबोधित म्हणजे त्यांच्यासाठी. इतके होता तये वेळी माध्यान्ह वेळ अतिथी काळी, आणि अशा वेळेला माध्यान्ह दुपार झाली. अतिथी काळी म्हणजे त्यावेळेला पाहुणे आले तर त्यांना सुद्धा सोबत घेऊन जेवायचं असतं. शास्त्र असं म्हणतं की एक विषयांतर होईल पण ते जाईल म्हणून. हे अतिथी काळ याचा अर्थ पाहुण्यांना जीव घालण्याची वेळ. जर कोणी अनामिक भुकेने आला तर त्याला जेवण द्यावं. शास्त्र असं म्हणतं की अग्निहोत्र जरी झालेलं नसेल ब्राह्मणांचं, देवाला नैवेद्य झालेला नसेल, तरीही जर तुमच्या दारामध्ये कोणी भुकेला आला तर त्याची जात विचारायची नाही, त्याचं कुळ विचारायचं नाही, आजच्या भाषेत म्हणायचं तर धर्म पण विचारायचं नाही. त्याला पहिलं अन्न खायला द्यायचं आणि त्याला तृप्त करायचं. आपल्याला आठवत असेल की श्रीपाद वल्लभांची माता ही पिंडदान घरामध्ये श्राद्ध आहे आणि श्राद्धासाठी अन्न शिजवलं जातं आहे. हे ब्राह्मणांना, कारण तिथे पितरांचे 2 सट असतात, तिथे ब्राह्मण भोजन असतं आणि पाहुणे आलेले असतात, त्यांना अन्नदान असतं, कालवास ठेवायचा असतो. हे काही न करता दत्त महाराज तिथे येतात आणि भिक्षा मागतात आणि ती त्यांना भिक्षा देऊन टाकते. कारण पाहुणं आलेलं, जो भुकेलेला आहे त्यांना पहिलं अन्न द्या, हे आपला संस्कार आहे. आणि इतका संस्कार आहे की त्यावेळेस जात पण विचारू नका. ब्राह्मणांना सुद्धा सांगितलेलं आहे की त्याचा जात विचारायची नाही, तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे, पंथाचा आहे, किंवा आणखी तुझं कुठलं कुळ आहे. अगदी हलक्या जातीचा असेल किंवा अगदी नीच कुळातला माणूस असेल किंवा अगदी लफंगा असेल किंवा संत पण असेल, कुणीही तुमच्या दारामध्ये आल्यानंतर तो भुकेला राहू नये, हे आपल्याकडे आहे. आणि ह्याच्यासाठीच आपल्याकडे अन्नदानाचं महात्म्य इतकं सांगितलेलं आहे की कबीरजी म्हणतात की लेने को हरिनाम और देने को अन्नदान. ह्याच्यामध्ये अन्नदान तुम्हाला घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी अन्नदान काय, हरीचं नाव घ्यायचं आहे, आणि अन्नदान, आणि देणे को अन्नदान, तुम्हाला काय देता येईल तर अन्नदान द्या, असा इतका अन्नदानाचा महिमा आहे. त्यामुळे कोणी भुकेलेला दिसला तर तुम्ही निदान त्याला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी तुम्ही हातात द्या, हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर काय की जिथे जिथे भरपूर अन्नदान करतात तिथे श्रीमंतच लोक जात आहेत आणि अन्न जेवत आहेत, आणि जेवल्यानंतर जर ते हाजमोला खात असतील तर पचनासाठी अशाला अन्नदान देऊन काय आहे. त्यामुळे ज्यांना मिळत नाही आहे काही, त्यांना अन्नदान द्या. आणि मला साऊथला एक गोष्ट आवडते, ती काय करतात की मंदिरामध्ये अन्नदान करतात आणि पहिलं काय करतात, शाळेत जाणारे कोणीही गरिबातील मुलांपासून सर्व, शाळेला आता खिचडी आलेली आहे ना, तर तिकडे पण अन्नदान काय केलं जातं, ते अन्नदान पहिलं देवाला नैवेद्य दाखवला की सगळ्या शाळेतल्या मुलांना जेवायला घालतात आणि ते जेवून गेल्यानंतर मग बाकीचे सगळे भाविक वगैरे जेवतात. तर अन्नदान फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि ती अतिथी काळ मानला जातो. आणि
मी चुकत नसेल तर दूध काढायला जितका वेळ लागतो तेवढा वेळच काहीतरी मला वाटतं थांबायचं असतं, तेवढंच जेवायचं असतं, असं काहीतरी संदर्भ आहे. तो मी अभ्यास करून तुम्हाला सांगेन. अत्रि ऋषी अति निर्मळी अति पवित्र असे आले आपल्या आश्रमात आले. घरा माझी अवलोकिता घरामध्ये पाहिल्यावर तब देखील अनुसया गाथा, आणि तिथे ती पाळणा घेतं म्हणजे पाळणा हलवत ती अनुसया गाताना दिसली. ते म्हणाले, कैसी बाळे ऐसे म्हणता, ही बाळं कुठून आलीस? पुसत असे स्त्रियेसी. आणि त्या अनुसयेला ते सांगतात, तिने सांगितलं वृत्तांत, तिने काय घडलं ते सगळं सांगितलं. ऋषी ज्ञानी असे पाहत, आणि ते ज्ञानी होते, परमज्ञानी, आणि त्रैमूर्ती हेची म्हणायचं. आणि त्यांनी डोळे बंद केले आणि पाहिलं तर प्रत्यक्ष त्रैमूर्ती आहे. आणि त्रैमूर्ती ह्याची म्हणतं नमस्कार करत, आणि त्यांना नमस्कार करतात. नमस्कारिता अत्री देखा, आणि नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका. आणि काय झालं की ज्या वेळेला नमस्कार केला त्यावेळेला संतोष झाला. कोणाला? विष्णू वृषनायका. विष्णू म्हणजे विष्णू, वृषनायक म्हणजे कोण? वृष म्हणजे नंदी, म्हणजे बैल, आणि त्याचा नायक कोण आहे? शंकर. वृषनायक म्हणजे शंकर. आनंद झाला चतुर्मुखा. आणि चतुर्मुखा म्हणजे काय? तर ज्यांना चार मुख आहेत, म्हणजे कोण? ब्रह्मा. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे प्रसन्न झाले ते वेळी ते प्रसन्न झाले. बाळ राहिले पाळणेसी, आणि बाळ म्हणून ते पाळण्यामध्ये ते राहिले. निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी, आणि ते प्रगट झाले नंतर. आणि साधू साधू अत्रि ऋषी, तू खरा साधू आहेस आणि तू धन्य आहेस. अनुसूया सत्य पतिव्रता, आणि अनुसूया ही खरी पतिव्रता आहे. तुष्टलो तुझ्या भक्तीसी, तुझ्या भक्तीशी मी तुष्टलो. माग मनी वर जो माग इच्छिसी, आणि मनामध्ये काय वर असेल तर माग. अत्रि म्हणे सतीसी. आणि मग अत्रि ऋषी म्हणाले की तिला, अनुसयाला, की ए अनुसया, तुला काय मागायचं ते माग आता, जे वांछेसी ते माग आता. आणि अनुसयाला मी सांगितलं की हे सती, तुला आता काय हवंय ते माग. अनुसया म्हणे ऋषीसी, आणि अनुसया म्हणतात ऋषींना, प्राणेश्वरा तूची वसी, मी काय मागू, तूच माझा प्राणेश्वर आहे. पती देव पातले तुझ्या भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता तुम्ही पुत्र म्हणून मागा देवाकडे. तिन्ही बाळक माझे घरी, रावे माझे पुत्रापरी, ह्याची मागता निर्धारी त्रैमूर्ती आपण एक रूप. आणि त्यांनी मागितलं काय? मागितलं की तुम्ही तिघेही माझ्या घरी मुलं म्हणून माझे राहा. ऐसे वचन ऐकूनी वर दिला मूर्ती तिन्ही, आणि तिघांनी वर दिला. राती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी, आणि बाळ स्वरूपामध्ये ते राहिले. आणि ते अर्धे निघूनही गेले, म्हणजे काही अंशात्मक अवताराने ते तिथे राहिले आणि अर्धे निघून गेले. त्रैमूर्ती राहिले त्याचे घरी, अनुसया पोशी बाळकापरी, आणि बाळांप्रमाणे त्यांचं लालन पालन पोषण करू लागली. नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परियेसा, आणि या तिन्ही बाळांची नावं ठेवली. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला, जो ब्रह्म होता ना, ब्रह्ममूर्ती म्हणजे ब्रह्माच्या अंशातून असलेला तो चंद्र झाला. विष्णुमूर्ती दत्त केवळा, विष्णुमूर्ती दत्त झाली. आणि ईश्वर तो दुर्वास नाम पावला, आणि ईश्वर म्हणजे शंकर दुर्वास ऋषी नाम पावला. तिघे पुत्र अनुसयेचे, आणि हे 3 पुत्र अनुसयेचे, दुर्वास आणि चंद्र देखा. नंतर हे तिन्ही बाळ आहेत, ती दुर्वास आणि चंद्र म्हणजे शंकराचा दुर्वास, म्हणजे दुर्वास या नावाने शंकर, आणि चंद्रांच्या नावाने सोम म्हणून आपले ब्रह्मा. ते आईच्या समोर आले, उभे राहून आई सन्मुखा निरोप मागती कौतुका, आणि त्याने निरोप मागू लागले. जाऊ तपा निजस्थाना, आणि आम्ही आमच्या स्थानावर तपश्चर्याला जातो. दुर्वास म्हणे जननी, आणि दुर्वास म्हणाले जननी, आम्ही ऋषी अनुष्ठानी, आम्ही अनुष्ठानरत असलेले ऋषी आहोत.
जाऊ तीर्थे आचरुणी, आता आम्ही तीर्थ आचरण करतो म्हणून निरोप द्यावा घेतला. आणि शिवतत्वापासून निर्माण असलेले दुर्वास ऋषींनी काय सांगितलं की आम्ही तपस्वी अनुष्ठानरत असलेले आहोत, ऋषी आहोत, आम्ही आता तीर्थयात्रेला जाऊन तो म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते, चंद्र म्हणजे जे ब्रह्मतत्वापासून निर्माण झालेला चंद्र, तो म्हणाला हे माते निरोप द्यावा आम्हा तुरते, आम्हाला तुम्ही त्वरित निरोप द्यावा. चंद्रमंडळी वास माते, माझा चंद्रमंडळामध्ये वास आहे. नित्य दर्शन तुमचे चरणी, पण मी तुमच्या चरणाची नेहमी दर्शन घेईल. हां. तिसरा दत्त विष्णुमूर्ती, जो विष्णू तत्व जे आहे, दत्तमूर्ती जी आहे, असेल तुमचे धरून चित्ती, तो तुमच्या मनाप्रमाणे तुमच्याकडे तुमच्या जवळ राहील. त्रैमूर्ती तोची निश्चिती, आणि तोच त्रिमूर्ती निश्चित आहे. हां, म्हणून सांगितली ती आणि असं तिला ते सांगितलं. काय केलं त्यांनी त्यावेळेला, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे सोम म्हणजे चंद्र, दत्त आणि दुर्वास, ही जी तीन होती. त्यांनी काय केलं, दुर्वास ऋषींची आपलं एक अंश दत्ताच्या शरीरामध्ये दत्त तत्वामध्ये विलीन केलं, आणि सोमानं आपलं एक तत्व दत्त तत्वामध्ये विलीन केलं, आणि मग ती तयार झाले ते दत्त, ज्याला मूर्तिकार ती तत्व दाखवण्यासाठी तीन मुखं काढली जातात, दाखवली जातात मूर्तीमध्ये. ती मुळात ती तीन तत्व आहेत, म्हणून आपल्याकडे एकमुखी दत्तसुद्धा आहे. आणि नंतरच्या जेव्हा तीन शिरे 6 हात, हे तुकाराम महाराजांनी, मी चुकत नसेल तर तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे. तर ते स्वरूप हे केलेलं आहे. त्रैमूर्ती जाण तोची दत्त, आणि तेच तिन्ही तत्व त्याच्यात एकत्र असल्याकडे तोच त्रिमूर्ती जाण. सर्व विष्णुमय जगत आहे, सर्व विष्णुमय जगत आहे. राहील तुमचे धरून चित्त, तुमच्याजवळ तुमच्या मनासारखे तो वर्तेल, म्हणजे आचरण करेल. विष्णुमूर्ती दत्तात्रेय, आणि हा विष्णुमूर्ती दत्तात्रेय आहे. एकूण त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्त राहिला आपण, आणि त्या तिन्ही तत्व एकत्र होऊन दत्त त्यांच्याजवळ राहिला. आणि दुर्वास चंद्र निरोप घेऊन, आणि दुर्वास आणि चंद्र निरोप घेऊन त्यांचा गेले स्वस्थाना, आपल्या स्थानाला निघून गेले अनुष्ठान करण्यासाठी. अनुसयाचे घरी देखा, त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका, आणि एक मुलगा त्यांचा राहिला, तो म्हणजे दत्त, आणि त्याच्यामध्ये तिन्ही तत्व एकत्र आहेत. नाम दत्तात्रेय एका, मूळ पीठ श्री गुरुचे, आणि ते श्री गुरूंचं मूळ पीठ आहे, गुरुपीठ आहे ते. ऐशा परी सिद्ध देखा, आणि अशा प्रमाणे सिद्ध कथा सांगे नामधारका, नामधारकाला ते कथा सांगतात. संतोषे प्रश्न करी अनेका, आणि तो अनेक प्रश्न नंतर याच्यावरही करतो. पोसत असे सिद्धासी, आणि तो सिद्धाला सांगतो. जय जय सिद्ध योगेश्वरा, भक्तजन मनोहरा, तारक संसार सागरा, ज्ञानमूर्ती कृपा सिंधू. त्यांनी स्तुती केलेली आहे. हां, जय जय सिद्ध योगेश्वरा, अर्थ योग्यांमध्ये तू ईश्वर आहेस, म्हणजे सिद्ध योगी आहेस. भक्तजन मनोहरा, भक्ताचं मन मोहून घेणारा मनोहर असा तू आहेस. तारक संसार सागर, या भवसागरामध्ये तारक आहेस तू. ज्ञानमूर्ती आहे, कृपा सिंधू आहेस. तुझेने प्रसादे मज, तुझ्या कृपेने मला ज्ञान झाले, उपजले सहज, मला ज्ञान झालं. तारक अंसा योगीराज, आणि तू तारक आहे या योगीजनांमध्ये, तू श्रेष्ठ आहे, योग्यांचा राजा आहे. विनंती माझी परी, माझी विनंती आहे का. दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वा पारू, हा दत्तात्रेयाचा जो प्राचीन असा अवतार आहे तो तू सांगितलास. पुढे अवतार झाले गुरु, आणि त्या दत्त महाराजांचे पुढे अवतार झाले, ते कवणेपरी निरूपजी, कशा प्रकारे ते तू आम्हाला निरूपण कर. विस्तारुनी आम्हासी, विस्तारपूर्वक आम्हाला सांगा स्वामी कृपेसी, आम्हाला कृपा करून सांगा. अवतार त्रिमूर्तीसी, तिन्ही त्याचे अवतार कसे झाले ते, आणि अनुकृपे निरूपावे, आणि अनुक्रमानुसार पहिला कोट झालं, दुसरा कोट झालं, हे सांगा. म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू, एकता होय मनोहरू, सकळाभिष्ट साधती.
इति श्री गुरुचरित्र पर्वकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे अनुसया उपाख्यान नाम चतुर्थोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आणि इथे आपला 4था अध्याय पूर्ण झालेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.